ओम नमो आदेश शेतकरी मित्रांनो, आम्ही गाईची वैरण आणण्यासाठी आमच्या शेतात गेलो होतो. तर इथं रोडच्या कडेला जवळपास इथं एक 3 एकरचा क्षेत्र आहे मित्रांनो, वावर आहे. तर मी कंटिन्यू जाता येता बघत राहतो, कारण पाणी बघणाऱ्याला एक छंद असतो. तर ह्या क्षेत्रामध्ये मी ज्यावेळेस इतक्या लांब जाऊन चक्कर मारला समजा की इथं कुठंच वास्तीची वेलं नाही बघा. तर इथं एक गुंठाभर जागा आहे. तर ह्या गुंठ्याभर जागामध्ये हे वेल आहे बघा. हे आपण जे म्हणतो याला वासनेचे वेलं, तर फक्त हे एवढ्या एक गुंठाभर जागेत आहे. तसं मी एक दिवस पाणी शोधण्यासाठी आलो होतो, त्यावेळेस मी म्हणजे चेक केलं होतं, तर ह्या जागेवरतीच पॉईंट बसतो असं मला समजलं होतं. तर कसं असतं, ज्यावेळेस बोअर पॉईंट शोधायचं त्यावेळेस बोअर पॉईंट शोधावा लागतो, आणि ज्यावेळेस आपल्याला विहिरीचा पॉईंट शोधायचा त्या टायमाला विहिरीचा पॉईंट शोधावा लागतो. पण कधी कधी काय होतं, बोअर पॉईंट शोधतानाच आपल्याला विहिरीचा पॉईंट सापडतो चांगल्या पद्धतीचा. तसा ह्यो एक गुंठ्याची जागा आहे. तर त्याच्यामध्ये खूप वासनेची आहे. म्हणजे अशा ठिकाणी जरा विहीर केली तर तिथं 100% तुम्हाला 40-45 फुटापासून, म्हणजे 35 फुटापासून तर 50-45 फुटापर्यंत 100% पाणी लागतं. हा माझा अनुभव आहे. ज्या ठिकाणी मी बोरवेल पॉईंट दिलेले आहे, तर वासनेच्या वेलामध्ये जर पॉईंट दिला तर तिथं 40-45, 30-35 फुटापासूनच पाणी लागतं. तर लक्षात ठेवा, जर तुम्ही पॉईंट शोधत असाल आणि तुमच्या जर क्षेत्रात जर असे वासनेचे एका जागेवरती जर जास्त असेल, तर तिथं 100% विहिरीचा पॉईंट घेऊ शकता तुम्ही. आणि विहीर नसेल घ्यायचं तर तुम्ही तिथं बोअर पॉईंट पण घेऊ शकता, किंवा तिथं बोअर पॉईंट निघतो. धन्यवाद.